जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. नमस्कार, प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री भक्तिविजय या ग्रंथातील अध्याय 22चा सविस्तर मराठी अर्थ जाणून घेणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर मराठी अर्थाचे व्हिडिओ तसेच इतर ग्रंथाचेही ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत. तरी नक्की चॅनलला व्हिजिट देऊन पाहून घ्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जे जे ज्ञानेश्वर माऊली पांडुरंग हरी पांडुरंग हरी. चला सुरुवात करूया. भक्तकथाचे फळ. अज्ञानाचा नाश कसा होतो. या अध्यायाची सुरुवात या विचाराने होते की भक्तकथा ऐकताना मनातील अज्ञान आणि काळोखा पूर्णपणे नष्ट होतो. कथेच्या प्रभावाने भीती, शंका आणि अंध तेज काढून टाकले जाते. आपल्या मनातील वाईट कर्म करण्याचे वृत्ती नष्ट होते. अहंकाराचा त्याग होतो आणि आपले मनही प्रसन्न होते. यानंतर म्हटले आहे की जे भक्त सतत भक्तकथा ऐकतात त्यांच्यासाठी भय, दुःख, व्याधी आणि जीवनातील अडथळे कमी होत जातात. पुढे पाहूयात भक्ताचा अंतःकरण शुद्ध कसे होते ते. भक्ती केल्याने नक्कीच भक्ताचे अंतःकरण शुद्ध होते. मनातील भीती कमी होते. कथा ऐकताना भक्ताचे मन पवित्र होते. जणू ते पवित्र नदीत स्नान करत आहेत असंच होतं. भाविकांचे अंतःकरण निर्मळ आणि शुद्ध होते आणि तो संसारातील मालमत्तेपासून वेगळा अनुभवतो. या प्रक्रियेमुळे भक्ताचे मन शांत, चिंतारहित आणि संतुष्ट बनते. त्याचा राग, लोभ, अहंकार कमी होतो. पुढे पाहूयात मृत्यू, भयंकर संकट आणि त्याविषयी अनुभूती. या अध्यायात पुढे विविध कथा, विशेषतः मत्स्येंद्रनाथ आणि साधकाच्या अनुभवाचे वर्णन येते, जिथे भक्तांना प्रचंड संकटे म्हणजे राग, रोग, शारीरिक भयंकर अवस्था याचा सामना करावा लागतो. परंतु देवाची कृपा व भक्तीमुळे हे संकट सहज रुजते किंवा नष्ट होते. हे दाखवते की संकटातून ऊर्जा मिळते. जरी आपण भक्ती करत असलो आणि तरी आपल्यावर संकट येत असेल तर ती संकट देव मुद्दाम होऊन देत नाहीत. त्यातूनच भक्ताची परीक्षा घेतात आणि त्या संकटातूनच आपल्याला काहीतरी शिकायला मिळते. आपले मनोबल वाढते. भक्तीचा दृढ विश्वास वाढतो. अंतःकरण अधिक स्थिर, निर्मळ होते. पुढे पाहूयात विष्णूचं स्वरूप व भक्ती स्थिती. या अध्यायात अशी कथा आहे की विष्णूचा अवतार साक्षात दृढ भक्ताच्या रूपात प्रकट होतो आणि भक्तांना मुक्तीचा मार्ग दाखवतो. हे प्रकट रूप भक्तांना देहाविषयी बंधनाचा विचार न करता देवाच्या स्मरणात रमायला शिकवते. पुढे पाहूयात भक्ताच्या परीक्षा आणि कृपा. अभंगानुसार भक्ताला परीक्षामधून जावे लागते. जेव्हा अशा परीक्षामध्ये भक्त देवाचे स्मरण करतो, मन स्थिर ठेवतो, तेव्हा देव स्वतः प्रकट होतो व भक्ताला मार्गदर्शन करतो. भक्ताच्या परीक्षेमध्ये तो जर स्थिर राहिला आणि भक्तीवर विश्वास ठेवला, गुरूंवर विश्वास ठेवला तर नक्कीच त्याला कृपा लाभते. ही खरी भक्तीची परीक्षा नाही. ही भक्ताला मजबूत, स्थिर आणि स्पष्ट बनवणारी प्रक्रिया असते. पुढे पाहूयात भक्तीचे अंतिम फळ, मोक्ष आणि स्थिरता. या अध्यायाने स्पष्ट सांगितले आहे की भक्तीचा अंतिम फळ हे मनातील शांती,
स्वार्थाचे निर्मूलन आणि देवाशी एकरूपता आहे, जिथे भक्ताला मुक्तीचा अनुभव येतो. भक्त स्वतःच्या शरीराला, त्रासाला किंवा दुःखाला अधिक महत्त्व देत नाही. तो केवळ भक्ती आणि नामस्मरणात रमतो. अध्याय 22 मधून आपल्याला मुख्य शिकवण अशी मिळते की भक्तकथा ऐकल्याने अज्ञान नष्ट होते, अंतःकरण शुद्ध व निर्मळ होते. संकटे भक्ताला कठोर बनवतात. देव भक्तांना संकटातून बाहेर काढतो. भक्तीचं अंतिम सुख म्हणजे मनातील स्थिरता आणि मुक्ती. म्हणजे भक्ती केल्याने तुमचं मन स्थिर होतं आणि सर्व संकटातून मुक्ती मिळते. भक्तांनो, आज आपण भक्तिविजय ग्रंथ अध्याय 22 मधील अतिशय प्रेरणादायी आणि मन शुद्ध करणारा संदेश ऐकला. या अध्यायातून एक गोष्ट स्पष्ट समजते की भक्तकथा आणि हरिनाम हेच जीवनाचे खरे धन आहे. भक्तकथा ऐकली की मनातील अज्ञान दूर होतं आणि नामस्मरण केलं की अंतःकरण निर्मळ शुद्ध होतं. अध्याय 22 आपल्याला शिकवतो की संकटे येतात आणि जातात, परीक्षाही येतात. आपले देव गुरु परीक्षा घेतात, त्याही परीक्षा येतात आणि जातात. पण भक्ताने जर देवाचं नाव सोडलं नाही, भक्ती टिकून ठेवली, तर देव स्वतः भक्ताच्या रक्षणासाठी धावून येतो. अदृश्यपणे का होईना, नक्कीच देव मदतीला धावून येतो. भक्तीचा खरा विजय हा बाहेरच्या जगावर नाही, तो आपल्या मनातील भीती, शंका, अहंकार आणि विकारावर मिळवलेला विजय आहे. भक्ताने, प्रत्येक माणसाने फक्त या गोष्टी केल्या म्हणजे आपल्या मनावर ताबा ठेवला, आपल्या मनातील भीती, शंका, अहंकार दूर ठेवला तर नक्कीच यशस्वी होतो. भक्तांनो, जर आजचा हा अध्याय ऐकून तुमच्या मनात भक्ती वाढली असेल, शांती मिळाली असेल आणि विठ्ठलावरचा विश्वास अधिक दृढ झाला असेल, तर हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. मी माझी सेवा श्री विठ्ठलाचरणी अर्पण करते. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. रोज रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल असा नामजप 108 वेळा केल्याने तुमचं मन स्थिर होईल, मन शांती होईल आणि तुम्हाला एक नवीन ऊर्जा लाभेल. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.